तर आज आपण बनवणार आहोत भडंग. तर सर्वप्रथम काय केलं, शेंगदाणे तेलामध्ये चांगले भाजून घेतले, चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. आपण जे मुरमुरे नीट करून ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचे. नंतर परत कढीपत्ता आहे तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आणि नंतर मिरच्या आहे तर त्या आपण भाजून घ्यायच्या आणि मुरमुरे आपण जे आहेत ना तर त्याच्यामध्ये ते टाकायचं. नंतर त्याच्यामध्ये टाकलं की नंतर बाकीचा जिन्नस आपण मसाला आहे ना तर तो करायला घेऊया. आता लसूण आहे ना तर तो मी तेलामध्ये चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घेते. खरपूस भाजला, गोल्डन ब्राऊन कलर आला की तो पण आहे ना आपण मेव्यामध्ये जेवढे जिन्नस टाकले आहेत त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता इकडे कढईमध्ये थोडी बारीक गॅस ठेवायचा, तेल थोडंसं नॉर्मली गरम ठेवायचं. मोहरी टाकायचं, चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं टाकलं की नंतर 1 चमचा लाल तिखट टाकायचं आणि लाल तिखट टाकून चांगलं ते हलवून घ्यायचं. मसाला करपला नाही पाहिजे, गॅस घालवायचा आणि हे सगळं मिश्रण आहे तर ते आपल्याला मेव्यामध्ये ओतून घ्यायचं. आता याच्यामध्ये नंतर टाकायचं आहे ते म्हणजे आपल्याला पिठी साखर आणि मीठ. मी साखर आणि मीठ मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे तर ती पिठी साखर आपल्याला ह्याच्यामध्ये मेव्यामध्ये टाकायची. आता हे सगळं मिश्रण आपल्याला नीट हलवायचं असेल तर ते तुम्ही परातीमध्ये हाताने छान असं मिक्स करून घ्या. नंतर याची फुल रेसिपी आहे तर ती आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तिथे जाऊन चेकआउट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.